नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. या भागात आपण बघणार आहोत मसाला शेंगदाणे. टाईमपास म्हणून हे मसाला शेंगदाणे लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात. कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला हव्या त्या प्रमाणात. मी 2 कप घेतलेले आहेत. आता हे 2 मिनिटांसाठी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यामुळे शेंगदाणे ओले होतील आणि ओले झाल्यामुळं सगळी पिठं त्याला व्यवस्थित चिकटून बसतील. यामध्ये कोणती पिठं वापरायची आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. फक्त 1-2 मिनिट शेंगदाणे धुवून घ्यायचे आणि लगेचच त्यातलं पाणी काढून टाकायचे. आता हे आहे बेसन पीठ. 2 कपासाठी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. थोडंसं बाजूला ठेवूया, नंतर टाकायचे ते. आता हे पीठ कोणतं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. हे पीठ वापरल्यामुळंच शेंगदाण्यांना खूप छान कोटिंग होतं आणि तेलात तळताना मसाला सुटत नाही. त्यामुळे हे पीठ आवर्जून टाकावंच लागेल. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायची. तुम्हाला जर जास्त तिखट झणझणीत हवे असतील तर 2 चमचे टाका. चवीप्रमाणे मीठ टाकायचे. थोडंसं पाव चमचा काळं मीठ आहे हे. पिठी साखर आहे, अर्धा चमचा टाकायची. खूप जास्त गोड करायचे नाहीत शेंगदाणे, फक्त चटपटीत चवीसाठी टाकायचे. हळद 1 चमचा आणि आमचूर पावडर पाव चमचा आहे. आमचूर पावडर नसेल तर सायट्रिक ॲसिड तुम्ही पाण्यात मिक्स करून टाकू शकता. 1 चमचा दालचिनी पावडर टाकलेली आहे. खूप छान टेस्ट येते, आवर्जून टाका. त्यानंतर 1 चमचा मिरे पावडर आहे. या 2 पावडरमुळं शेंगदाणे खूपच सुंदर लागतात. आता हा सगळा मसाला व्यवस्थित आपल्याला शेंगदाण्यांना लावून घ्यायचा आहे. हे असं टॉस करत राहायचं आहे. खूप जास्त हातानं हाताळायचे नाही आहेत. त्यासाठी आपल्याला चमच्याचा वापर करायचा आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेत राहायचं आहे. आधी हे कोरडं पीठ आपण शेंगदाण्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरजेप्रमाणे 1-2 चमचे पाण्याचा शिपका देत राहायचा आहे. खूप जास्त जर पाणी आपण वापरलं तर ते शेंगदाणे मऊ पडू शकतात. त्यामुळं पाणी ओतू नका, असं चमच्यांनी थोडं थोडं करूनच घालायचं आहे. यात टाकलेल्या मिठामुळं पाणी त्याला अंगचं सुटत राहतं आणि मसाला व्यवस्थित कोट होतो. अजून 1-2 चमचे पाणी लागणार आहे आपल्याला. पण हे असं 1-1 चमचा मोजूनच टाकत राहायचं आहे. अतिशय सुंदर लागतात मसाला शेंगदाणे. जरूर बनवा ही रेसिपी, सगळ्यांना खूप आवडणार आहे. आता थोड्या वेळासाठी आपल्याला शेंगदाणे झाकून ठेवायचे आहेत. फक्त 10-15 मिनिटं ठेवलेले आहेत. आता बघू शकता तुम्ही, याला असलेल्या मिठामुळं पाणी सुटले अंगचंच. उरलेलं पीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे यावर. गरज वाटली तर मीठ आणि तिखट आत्ताच टाकून घ्या. अजून एखादा चमचा पाणी टाकून मिश्रण सगळं सारखं करून घ्यायचं आहे. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आमच्या चॅनेलवर अतिशय युनिक आणि सुंदर करेक्ट रेशोमधील रेसिपी आपल्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत. आता शेंगदाणे असे व्यवस्थित टॉस करून घ्यायचे. अजिबात हाताने मिक्स करू नका, नाहीतर शेंगदाणे सगळे मसाल्यापासून वेगळे होतील. अजून थोडा वेळ झाकून ठेवूया. 5-1 मिनिटं झाकल्यानंतर बघू शकताय तुम्ही, खूप छान कोटिंग झाले. तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे. लो टू मीडियम ठेवा गॅस. आता तेलात हे असेच टाकायचे. थोड्या वेळानं ते सुट्टे होत राहतात. खूप जास्त गर्दी करायची नाही आहे. गर्दी जर केली तर ते व्यवस्थित आतून
तळले जाणार नाहीत. थोडा वेळ मसाला सेट झाला की त्यानंतरच आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित वेगळे करून घ्यायचे. काटा चमचा घ्या आणि शेंगदाणे आत्ता असे ओलसर असतानाच तेलात सुट्टे करून घेत राहायचे. खूप जास्त जोरजोरात करू नका, नाहीतर मसाला वेगळा होईल. आता या मसाल्याला व्यवस्थित कोटिंग व्हावं आणि तेलात मसाला सुटू नये म्हणून आपण बेसन पिठाबरोबर उडीद डाळीचं पीठ वापरलं होतं. उडीद डाळीचं पीठ चिकट असल्यामुळं हा मसाला शेंगदाण्यांना व्यवस्थित चिकटून राहतो आणि तळताना शेंगदाणे तेलात सुटत नाहीत. नक्की वापरा ही ट्रिक. रेसिपी शेअर करा. कमेंटमध्ये तुमची रेसिपी कशी झाली हे सांगायला विसरू नका. आत्ता अजिबात झारा लावू नका. काटा चमच्यांनीच आपल्याला हे शेंगदाणे सगळे व्यवस्थित परतून घेत राहायचे. त्यामुळं मसाल्याला धक्का लागत नाही. मंद गॅसवर व्यवस्थित वेळ देऊन तळून घ्यायचे शेंगदाणे. आता तुम्ही झाऱ्यानं व्यवस्थित उलटपुलट करू शकता. बघा आता व्यवस्थित तळले गेलेले आहेत. छान कोटिंग झालेलं आहे. खूप सुंदर लागतात हे शेंगदाणे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात. धन्यवाद.